नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा मिलन कॅफेमध्ये आलेला असतो आणि त्याच्या पाठोपाठ नंदिनी सुद्धा त्या कॅफेमध्ये येते. सगळे बऱ्यापैकी कपल्स तिथे आलेले असतात, सगळ्यांच्या गप्पा चालू असतात आणि नंदिनी आणि जीवा दोघंही तिथे आलेले आहेत आणि ते दोघंही एकमेकांना पाहत आहेत. तेव्हा मात्र नंदिनी जीवाकडे पाहते. जीवा स्वतः चेअर ओढतो आणि तिथे बसून जातो. तेव्हा नंदिनी म्हणते, यांना एवढं पण नाही वाटलं करावं की बायको आलेली आहे, तिच्यासाठी चेअर ओढून पहिलं द्यावं आणि मग स्वतः बसावं, एवढंही यांना करावं वाटत नाही, असं नंदिनी बोलत असते. तेव्हा मात्र जीवा म्हणतो की कसे बाकीच्या गर्लफ्रेंडना ते आवडतं पण हिला ते आवडत नाहीये म्हणून मी हे केलेलं नाहीये, पण आता त्याचा सुद्धा ही वेगळाच अर्थ काढेल की काय. तेव्हा नंदिनी जीवाला म्हणत असते की हे सगळं काय चाललंय. तेव्हा जीवा म्हणतो की मनातल्या मनात बोलायचं सोडून एकदा स्पष्टपणे बोल, असं नंदिनीला तो सांगत असतो. कारण नंदिनी हे फक्त मनातल्या मनातच बोलत असते आणि नंदिनीला असं वाटत असतं की हे सगळं जे काय आहे त्यामुळं जीवा आत्ता तरी माझ्याशी स्पष्टपणे बोलतील. तेव्हा नंदिनी म्हणते की स्वतःच फोन करून बोलायचं आणि स्वतःच म्हणायचं का मनातल्या मनात काय बोलते, तुम्हीच मेसेज केलेला होता ना मला. तेव्हा जीवा म्हणतो, मी मेसेज केला होता, तुझा मेसेज मला आलाय कारण सकाळपासून मी इनबॉक्स उघडूनही बघितलेला नव्हता, तू मेसेज केलायस मला आणि म्हणून मी आलेलो आहे इथे. नंदिनी म्हणते, सकाळपासून मी मोबाईल पाहिलाही नव्हता, तुमचा मेसेज आलेला आहे आणि म्हणून मी इथं आलेले आहे. तेव्हा नंदिनी जीवा दोघंही एकमेकांना बोलत असतात. तेव्हा जीवा म्हणतो की काय मी मेसेज केलाय, मी कधी मेसेज केलाय, सकाळी मी दादाला मोबाईल आणायला सांगितलेला होता आणि त्याचबरोबर त्याने मोबाईल आणला आणि तो दिला आणि तो तसाच मी खिशात ठेवलेला आहे, मी मेसेज वगैरे काहीच केलेला नाहीये. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, म्हणजे आता लक्षात आलं माझ्या काय झालेलं आहे ते. तेव्हा नंदिनी बोलत असते, नंदिनी म्हणत असते की नाही. मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ स्केच काढत असतो. तो विचार करत असतो की काय काढू बरं, म्हणजे काय गिफ्ट दिलं पाहिजे, स्पेशल असं कोणतं गिफ्ट दिलं पाहिजे मी काव्याला, हा विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो. कारण त्याला इकडे रम्याने सांगितलेलं असतं की तिनं तुझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे, तर तू तिच्यासाठी काय केलंय, तू तिच्यासाठी काहीच केलेलं नाहीये असं रम्या म्हणालेली असते आणि म्हणूनच पार्थ आता स्पेशल काहीतरी करायचं आहे ह्या हेतूने विचार करू लागलेला असतो. इकडे नंदिनी आणि जीवा यांच्यामध्ये वाद सुरू झालेला असतो आणि त्याचबरोबर दोघंही भांडत असतात आणि आता ते निघालेले असतात. तेवढ्यातच कॅफेमधले बाकीचे जे कपल्स आहेत ते उठतात आणि म्हणतात, काय हे जीवानंदिनी, हॅशटॅग जीवानंदिनी, हॅशटॅग नंदिनी ये ना, हे सगळं काय चाललंय, कारण आता तरी तुम्ही दोघं एकत्र आलात ना, मग आता कुठे चाललात, असं नका करू, असं म्हणत सगळेजण त्यांना थांबवत असतात. कारण या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि नंदिनी मात्र तिथे थांबते आणि जीवा सुद्धा नंदिनीकडे पाहतच राहतो. तेव्हा मात्र इकडे आता नंदिनी आणि जीवा दोघांनीही एकत्र यावं यासाठी यांचे सगळ्यांचे प्रयत्न चाललेले असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या रूम मध्ये येते. काव्या खूप खुश असते. काव्याला खूप भारी वाटत असतं कारण फायनली तिचा आणि पार्थचा व्हॅलेंटाईन आता सुरू होणार असतो आणि तोही खूपच चांगल्या पद्धतीने. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की काव्या तिथे येते आणि म्हणते की देशमुख. तेव्हा पार्थ म्हणतो की काव्या काय झालं. तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही मगाशी जे मला देणार होता ते आत्ता दिलं तरी. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही आता मी नाही बोलणार आहे. मग पार्थ रुसलेलं आहे हे काव्याच्या लक्षात येतं आणि त्यासोबतच काव्या पाहत राहते आणि त्याचसोबतच काव्या म्हणत असते की देशमुख प्लीज आता असं नका करू, आता रुसून नका बसू. तेव्हा बोका रुसलाय आणि मी नाही म्हटलं म्हणून ना, पण आत्ता जर ते गिफ्ट मिळणार असेल तर, म्हणजे आत्ता मी तयार असेल तर, असं म्हणत काव्या पार्थला अगदी लाडीगुडी लावत असते आणि पार्थ सुद्धा गालातल्या गालात हसत असतो आणि काव्याला खूप छान वाटतं. त्यांच्या दोघांच्या नात्यांमधला तो लढीवाळपणा आपल्याला इथे पाहायला मिळतो. पार्थ म्हणतो की खरंच, पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, असं पार्थ बोलतो. आणि इकडे रम्याला वसू म्हणत असते की तू काय केलेस नक्की, आज काय गोंधळ घातलायस, कळेल का मला, काय बोलतेस हे सगळं, असं रम्याला वसू विचारत असते. रम्या म्हणत असते की बघ, त्यांना त्यांचा व्हॅलेंटाईन डे खूप छान सेलिब्रेट करायचा होता ना, त्याचा कसा बँड वाजलेला आहे ना ते बघ. इकडे आता काव्याचं स्केच काढलेलं असतं पार्थने आणि ते स्केच काव्याला दाखवत असतो. काव्या मात्र ते स्केच पाहते आणि म्हणते देशमुख खरंच खूप सुंदर आहे हो हे स्केच. तेव्हा पार्थ म्हणतो की यात आणखी काहीतरी स्पेशल आहे. काव्या म्हणते काय. काव्या म्हणते किती सुंदर आहे ना हा नेकलेसचा कलर. तेव्हा पार्थ तिच्याकडे पाहतो आणि बोलत असतो
त्याच वेळेस इकडे काव्या म्हणत असते की म्हणजे आत्ता माझ्या लक्षात आले देशमुख काय केले तुम्ही हे सगळं, तुम्हाला कळतंय का तुम्ही या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत ते लक्षात येतंय का तुमच्या, असं म्हणत काव्या पारच्या कानाखाली मारते आणि म्हणते देशमुख कळतंय का तुम्हाला तुम्ही काय करून ठेवलेलं आहे. इकडे रम्या मात्र नखांना नेलपेंट लावत बसलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये तो विचार चालू असतो, तो आगुरी आनंद असतो, असुरी आनंद असतो. तिचं असं म्हणणं असतं की त्यांचा व्हॅलेंटाईन डे खराब होणार आहे, काही झालं तरीही ते दोघं चांगलेच तोंडावर पडणार आहेत, हा सगळा विचार रम्याचा चालू असतो. त्यानंतर इकडे जीवा आणि नंदिनीला दोघांनी त्या तिथल्या सगळ्या लोकांनी बसवलेलं असतं आणि सांगा नक्की काय झालेलं आहे असं म्हणत जीवा आणि नंदिनी या दोघांनाही आता एकत्र थांबायला लावून ते सगळेजण विचारत असतात. नंदिनी मात्र म्हणत असते की नाही मला नाही बोलायचं, हे सगळं जे काही चाललंय ना हे नाही. तेव्हा सगळेजण विचारत असतात की सांगा ना जीवा नंदिनीची स्टोरी काय आहे, लव्ह स्टोरी नक्की जीवा नंदिनीची कशी सुरू झाली असं म्हणत सगळेजण विचारू लागतात. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की कधी कधी काही लोकांना आपण सॉरी म्हटलं तरीही ते कळत नाही असं नंदिनी म्हणू लागते. तेव्हा तिला तो क्षण आठवतो, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये सॉरी कोण म्हणतं, तुमच्या नात्यातलं प्रेम कशाने वाढतं, असे वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. पण जीवानंदिनीची उत्तरं काय असतात तर नात्यातलं प्रेम, नात्यातला गोडवा कशाने वाढतो तर भांडणाने. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच तिथे हसू येत असतं, कारण सगळे म्हणत असतात की आम्हाला वाटलेलं की तुम्ही असं उत्तर द्याल की प्रेमाने, तर तुम्ही ते उत्तर दिलेलं आहे ते भांडणाने, म्हणून हॅशटॅग जीवानंदिनी हे वेगळे आहेत. त्यावेळेस हे दोघांचं जे बोलणं आहे ते चालू आहे आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं देत असतात. तेव्हा तुमच्यात सॉरी कोण म्हणतं, तेव्हा नंदिनी म्हणते की नाही आमच्यात सॉरी कोणच म्हणत नाही आणि जरी म्हटलं तरीही ते समोरच्याला दिसत नाही. नंदिनीला ते आठवतं की त्या पेपर कपवरती तिने सॉरी लिहिलेलं असतं, परंतु हे सॉरी अजिबात दिसलेलं नव्हतं जीवाला, कारण त्याने काय केलेलं असतं तर दुसरा कप घेतलेला असतो आणि तो कप त्या चहाच्या कपामध्ये घातलेला असतो, त्याच्यामुळं जे सॉरी लिहिलेलं कपावरती असतं बाहेरच्या बाजूने ते झाकलं जातं, कारण जीवाला माहीतच नव्हतं की नंदिनीने काय केलेलं आहे. मग दोघंही छान गप्पा मारत असतात, कारण 90s मधलं ते प्रेम आहे आणि 90s मधलं प्रेम हे असंच असतं, खूप काही शिकवून जातं असंही सांगत असतात. आणि त्याच वेळी इकडे आता काव्या खूप चिडलेली असते. काव्या म्हणत असते देशमुख तुम्हाला कळतंय का, तुम्ही स्वतःचं रक्त सांडून हे जे नेकलेस आहे हे पेंट केलेलं आहे, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलेत, हे सगळं करायची काय गरज होती आणि कशासाठी तुम्ही हे सगळं केलेलं आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे असं म्हणत काव्य आता पार्थला प्रश्न विचारू लागते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की काहीतरी स्पेशल करायचं होतं ह्या व्हॅलेंटाईनला, म्हणून मी तुमच्यासाठी हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो की ऐकून घ्या ना काव्या. काव्या म्हणत असते की बाद झालं, कारण तुम्हाला कळतंय का देशमुख, अहो तुमच्यावरचा वार मी स्वतःवर झेललेला आहे तुम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून, आणि तुम्ही हे सगळं काय करून ठेवलेलं आहे, तुम्ही स्वतःच्या रक्ताने येते, ही गोष्टच मला पटत नाहीये. तेव्हा पार्थ म्हणू लागतो की माझं एकदा ऐकून घ्या ना प्लीज, एकदा ऐकून घ्या, मला काय म्हणायचंय ते ऐकून घ्या, मला तुमच्यासाठी स्पेशल करायचं होतं. आणि या दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून तिथे आता रम्या मात्र पोहोचलेली असते आणि ती म्हणत असते की काय चाललंय, चला आता आपण मजा घेऊया, एवढंच रम्याच्या डोक्यात सुरू असतं आणि त्या पद्धतीनेच रम्या बोलायला सुरुवात करते आणि तिथे आलेली असते. इकडे जीवाला आता सगळेजण विचारत असतात, हे दोघं जण म्हणत असतात की हो आमचं नातं वेगळंच आहे, कारण कधी कधी त्याच नात्यामध्ये काही गोष्टी ह्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा होतात. आणि मग ते दोघंही बोलत असतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते की मला ना एक गोष्ट सांगायची आहे, आणि मग ती म्हणते कधी कधी हा पसारेवाला जो आहे तो पसारा सुद्धा आवरतो. नंदिनी म्हणते की मला हा तिळगुळ बनवायला शिकवतो, त्याचबरोबर इकडे आम्हाला कधी कधी एकमेकांची आठवण आली तर आम्ही आमच्या हातातलं असलेलं घड्याळ आहे त्याचं बटन दाबून एकमेकांना सिग्नल सुद्धा देतो. आणि हे सगळं बोलणं सुरू असतं आणि सगळेजण हसत असतात, खुश असतात, कारण हॅशटॅग जीवानंदिनी त्यांना भेटलेले असतात आणि ते कसे आहेत हे मात्र त्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात आणि मग आम्ही कधी कधी एकमेकांसाठी कविता सुद्धा करतो. आणि मग हे 90 मधलं 90s मधलं जे प्रेम आहे ते खरंच खूप वेगळं आहे असं सांगितलेलं असतं. परंतु या सगळ्या नात्यामध्ये एक गोष्ट घडते, ती म्हणजे
हिरोईनच्या वडिलांची, ते मध्ये येतं आणि सेम आत्ता सुद्धा तेच झालेलं असतं. कारण नंदिनी म्हणत असते की नाही, आता जरी ते मध्ये आले तर मी तुमचा हात कधीच सोडणार नाही, कारण मी देशमुख आहे. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की फक्त देशमुख आहे का, जे नंदिनी जीवा देशमुख आहे. आणि आता मात्र इकडे तेवढ्यातच धनंजय तिथं आलेला असतो आणि धनंजय म्हणत असतो की नंदिनी, हे सगळं काय चाललंय तुझं, असं म्हणत तो ओरडत असतो. इकडे काव्या आता गेस्ट रूम मध्ये येऊन थांबलेली असते. तिच्या पाठीमागं जे पार्थ तिथं आलेला असतो आणि पार्थ म्हणत असतो की काव्या, एकदा ऐका ना माझं, मला काय म्हणायचंय ते, तुम्ही ऐकत का नाहीये, एकदा ऐकून घ्या माझं, असं म्हणत तो तिच्या मागे मागे आलेला आहे, तिला विचारत आहे. काव्या म्हणते, देशमुख जा तुम्ही, मला नाही बोलायचं तुमच्याशी, तुमचं जे काय चाललेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही, त्यामुळं तुम्ही इथून जा, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे जेव्हा तिथे रम्या येते आणि रम्या म्हणते काय झालं पार्थ, तेव्हा हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा काव्या आतून म्हणत असते की झालं, आली ही बिघडलेली सिनेमन कॉफी, हिचा काही उपयोग नाहीये, आता ही आमच्यामध्ये गोंधळ घालणार आहे. तेव्हा ती म्हणते, अगं काव्या, पार्थ असाच आहे, काय झाले मला सांग तरी एकदा. अगं तुला माहितीये का, अरे पार्थ तू डिनरला घेऊन जाणार होता ना काव्याला, तुम्ही दोघं डिनरला जाणार होता ना, त्याचं काय झालं. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की झालं. इकडून आतून काव्या मात्र ओरडत असते, म्हणजे सगळ्या जगाला तुम्ही बोलून सांगितलेलं आहे की तुम्ही मला डिनर डेटला घेऊन जाणार होता, हे कळतंय का तुम्हाला देशमुख, असं म्हणत काव्या इकडे बोलत असते, कारण काव्याला ही गोष्ट आवडलेली नसते. इकडे पार्थ मात्र म्हणत असतो की अगं ऐकून घ्या. काव्या ऐकूनच घेत नाही, पण पार्थ रम्याला पकडतो आणि खेचत नेतो आणि म्हणतो, बाद झालं, तू आता भांडण लावू नकोस आणि आणखी पेट करू नकोस, आमच्या दोघांच्या मध्ये यायची अजिबात गरज नाही. इकडे काव्याकडे पुन्हा पार्थ आलेला आहे. काव्या चिडलेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की धनंजय तिथे येतो आणि म्हणतो, काही झालं तरीही चुकीच्या माणसाच्या हातात मी तुझा हात देणार नाही, असं म्हणत धनंजयने आता इकडे नंदिनीचा हात पकडलेला आहे आणि तिला खेचत घेऊन चाललेला आहे. पण काही वेळापूर्वी नंदिनी म्हणालेली होती की मी तुमचा हात कधीच सोडणार नाही, पण आता मात्र घडलेलं वेगळं असतं. आणि इथे आता धनंजयने नंदिनीला खेचत नेत असतो आणि इकडे नंदिनी मात्र पाहत राहते. नंदिनी म्हणत असते की काय, शेवटी नंदिनीच्या हातात काहीच नाहीये, जीवा म्हणालेला होता तसं एकदा तुझा बाप येईल आणि तुला घेऊन जाईल, अगदी तशाच पद्धतीने सगळं घडलेलं असतं. जीवा मात्र पाहत असतो. इकडे जेव्हा सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र नंदिनी जेव्हा बोलत असते आणि नंदिनीनं आता काय होणार, नंदिनी माघारी येणार का पुन्हा जीवा एकटा पडणार आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. इकडे काव्यानंतर सांगितलेलं आहे की खड्ड्यात गेला व्हॅलेंटाईन डे, कारण मला या सगळ्याशी काहीही देणं घेणं नाही, हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.